शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी आपले उमेदवार जाहीर केले असले तरी अद्यापही काँग्रेसकडून या जागेवर दावा करण्यात येतो। काँग्रेसचे इच्छुक उमेदवार उत्कर्ष रुपवते या अजूनही या जागेसाठी आग्रही असून महाविकास आघाडीने या जागेचा फेरविचार करावा अशी मागणी ते करतात। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ये वक्त है बदलाव का ॲट शिर्डी लोकसभा हे घोषवाक्य घेत शिर्डी लोकसभेची ही जागा महाविकास आघाडीने काँग्रेसकडे घ्यावी असा आग्रह उत्कर्ष रुपवते करतात। आपल्याबरोबर बोलण्यासाठी त्या स्वतः आहेत। काय तुमची प्रमुख मागणी? हा लोकसभा मतदारसंघ निश्चितच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि मी वारंवार ते मांडत आलेले आहे। आज ज्या प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे तो गेलेला आहे आणि जे उमेदवार दिलेले आहेत त्यांनी कुठेतरी महाविकास आघाडीच्या दृष्टीने पण तो चुकीचा निर्णय झाला असं मला वाटतं आणि मलापेक्षा पण जी जनतेची एक प्रतिक्रिया येते की त्या उमेदवारीबद्दल जी उदासीनता आहे, त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आता। आणि म्हणूनच मी हे म्हणते की वक्त हे बदलाव का, आता नाही तर कधीच नाही। आणि ही जी शेवटची संधी आहे त्याच्यामध्ये हा बदलाव झाला पाहिजे जेणेकरून त्या मतदारसंघामध्ये जरा तरी काहीतरी चांगलं काम या लोकसभेच्या माध्यमातून होऊ शकेल। सांगलीच्या जागेचा विचार केला तर तेथील विद्यमान आमदार त्या जागेसाठी आग्रही आहेत, ते पक्षाशी भांडतायत। मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत, अजून एक आमदार आहेत, हे मात्र भांडताना दिसत नाही जाहीरपणे। काय तुम्ही त्यांना मागणी कराल? नाही, मला वाटतं अंतर्गत जे काही डिस्कशन्स झाले होते, जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये निश्चितपणे ठामपणे ती भूमिका आदरणीय थोरात साहेबांनी मांडलेली होती आणि त्यामुळे तो पेच कुठेतरी शेवटपर्यंत तो रेंगाळत गेला। शेवटी मग जेव्हा त्यांचे काही पदाधिकारी इथे आले, मग त्यांनी स्वतःच घोषित करून टाकलं की आता ते होणार आणि नंतर जे काही झालं ते तुम्हाला माहिती। त्यामुळे त्यांचाही आग्रह आहे आणि काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार होऊ नये, मला वाटतं हा सगळ्याच काँग्रेस जनांचा एक दृढ निश्चय असला पाहिजे। त्यामुळे त्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठींची त्यांच्याशी आणि सगळ्यांशी मी बोलणार आहे आणि बोलत राहणार आहे। पक्षश्रेष्ठींची बोलत असताना तुम्ही वंचितचे जे प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा भेट घेतली, काय चर्चा झाली आणि काय नेमकं त्या चर्चेचं महत्त्वाचं तुम्हाला उमेदवारीसाठी तुम्ही भेट घेतली होती का? बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या कुटुंबाचे खूप जुने ऋणी आहेत, म्हणजे ज्यांच्यासोबत दादासाहेबांनी काम केलं अशा बाबासाहेबांचे ते नातू आहेत। त्यामुळे एक वेगळा फॅमिली त्यांच्याशी टच आमचा आहे आणि त्या अनुषंगाने एकूणच मतदारसंघाबद्दल काय सध्या स्थिती आहे, काय सिच्युएशन आहे ह्याबद्दलची चर्चा झाली। त्याच्या पुढे अजून काही चर्चा झालेली नाही, मी फक्त त्यांची भेट घेतलेली आहे। राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा काढतात, युवकांना न्याय मिळतोय काँग्रेसमधील? खरं तर मी काँग्रेसची कट्टर कार्यकर्ती राहिलेली आहे आणि राहुलजींसोबत त्यांच्या टीमसोबत मी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे। त्यांनी जो एक स्ट्रगल ह्या पक्षामध्येही दिलेला आहे आणि पक्षाच्या बाहेरही दिलेला आहे तो आम्ही जवळून बघितला। तोच जेव्हा एक संघर्ष आमच्यासारखे युवक आज पक्षामध्ये करत आहेत, तर माझं हेच म्हणणं आहे की जी न्याय यात्रा आपण काढत आहोत त्याच्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळणार आहे, जी महिला जे युवक तुमच्यासाठी राबतात त्यांना न्याय कसा मिळणार आहे। ती सेम सिच्युएशन सांगलीमध्ये झाली, भिवंडीतले कार्यकर्ते त्यांच्यावरही तीच वेळ आलेली आहे की हा संघर्ष आम्हाला करावा लागतो आणि ते आम्ही आमच्यासाठी पेक्षा पण पक्षाचं अस्तित्व टिकावं त्यासाठी आहे। जो बौद्ध समाज नेहमीच काँग्रेससोबत इतक्या स्ट्रॉंगली राहिला त्याला आपण न्याय कधी देणार आहोत ह्याबद्दलही या मतदारसंघाबद्दल बोलते मी। निश्चित याआधी अनेक जणांना संधी दिलेली आहे, वर्षाताई गायकवाड असतील, नितीन राऊत साहेब असतील, आताच हांडोरे साहेबांना राज्यसभा मिळाली, पण ते वेगळ्या प्रकारचे नेते, ते वेगळ्या भागातले नेते। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये आज शेवटचा टप्पा आहे, शेवटचे 5 वर्ष, तेव्हा जो बौद्ध समाज बहुसंख्येने आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी कार्यकर्ते म्हणून आहे। महाविकास आघाडीने न्याय दिला नाही, वंचितनेही जर कधी उमेदवारी दिली नाही, तर बौद्ध समाजासाठी तुम्ही जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आत्ता जे दिलेले आहेत भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रचार करणार की समाजासाठी संघर्ष करणार? मी आज अनेक लोकांशी बोलते, अनेक लोकांना भेटत आहे, अनेक लोकांचे फोन येतात आणि इतके सारे लोक जे मी ओळखत पण नाही अशा लोकांनी फोन करून संपर्क केला आहे। मी एकूणच मतदारसंघामधल्या वातावरणाचा पण एक थोडासा आढावा घेते की नेमकं काय भूमिका आपण घेतली पाहिजे। पण निश्चितच माझ्यासारखी एखादी कार्यकर्ती भाऊसाहेब वागचौरेंचा प्रचार तर नक्कीच करू शकणार नाही। मी जरी पक्षात राहिले तरी पण मी पक्षाला ती भूमिका समजावून त्याच्यातून माघार घेणार आहे। निश्चितच जर पाहिलं तर जे आमदार ज्यांना आता खासदारांना ज्यांना नावाची घोषणा केली त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार नाही, मात्र महाविकास आघाडीनं त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी उत्कर्ष रुपवते यांनी केली आहे। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतच बंडखोरी होईल का याकडेच अवघ्या मतदारसंघाचं लक्ष लागलंय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।